हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. भगवान शंकराला हा पवित्र महिना समर्पित आहे. या महिन्यात अनेक सण समारंभ येतात. तसेच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारालाही विशेष महत्त्व आहे. त्यानुसार यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार असतील? शिवामूठ का वाहिली जाते? त्याचे महत्त्व काय? कधी कोणती शिवामूठ वाहायची? हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या महिन्यामध्ये म्हणजेच या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आहेत. तर श्रावण महिना सुरू होतो 25 जुलै 2025 पासून आणि समाप्त होणार आहे 23 ऑगस्ट 2025. आता आपण तारीख जाणून घेऊया. सोमवारी 28 जुलै 2025 तर दुसरा सोमवार 4 ऑगस्ट 2025ला, तिसरा 11 ऑगस्ट 2025, चौथा 18 ऑगस्ट 2025. एकूण 4 सोमवार. शिवामूठ म्हणजे काय हे पाहू. शिवामूठ हा एक पवित्र वनस्पतीचा संयोग असतो जो श्रावण सोमवारी शंकराला अर्पण केला जातो. यात विविध प्रकारच्या पवित्र वनस्पती असतात, जसे की बिल्वपत्र, दुर्वा, आघाडा, दतुरेचे फूल, अपराजित, कणेर, तुळस, भुईकवळ, नागरमोथा, कुश, तांदूळ, कुंकू, हळद. शिवामूठ ही वनस्पतीची मूठ बनवून शिवलिंगावर वाहिली जाते. शिवामूठ का वाहतात? त्याचे महत्त्व काय? प्रत्येक वनस्पतीचे एक विशिष्ट ऊर्जा, तरंग आणि औषधी गुणधर्म असतात. शिवतत्वाचे पूजन करताना या वनस्पतीच्या माध्यमातून नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिवामूठ वाहिल्याने दोष दूर होतात, आरोग्य लाभते, कर्जमुक्ती होते आणि शांती व समृद्धी मिळते. विशेषतः कष्ट, कर्ज, ग्रहबाधा, शत्रुबाधा व नकारात्मक ऊर्जा यांचा नाश होतो. कधी कोणती शिवामूठ वाहायची? प्रत्येक सोमवारी विशिष्ट कामासाठी शिवामूठ वाहायची असते. पहिल्या सोमवारी मानसिक शांती व इच्छापूर्तीसाठी बिल्वपत्र, तुळस, दुर्वा, तर दुसऱ्या सोमवारसाठी रोग निवारण व आरोग्यासाठी भुईकवळ, कुश, नागरमोथा. तिसऱ्या सोमवारसाठी कर्जमुक्तीसाठी आघाडा, दतुरे, कण्हर, तर चौथ्या सोमवारासाठी शत्रुनाश व समृद्धीसाठी भांग, कुश, बिल्व. टिप पाहू. शिवामूठ वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा. शिव आणि श्रावणाचा संबंध. श्रावणात का केली जाते शिवपूजा? या महिन्याचे नाव कसे पडले? शिवपूजेशी संबंधित परंपरा आणि कथा. श्रावण महिना हा पवित्र महिना असतो. हा महादेवाचा महिना मानला जातो आणि महिनाभर महादेवाची विशेष पूजा केली जाते, ज्यामध्ये रुद्राभिषेकानंतर बिल्वपत्र आणि भस्म अर्पण करणे यासह अनेक परंपरांचा समावेश आहे. परंतु असे का? महादेवाला श्रावण महिना का आवडतो आणि या महिन्याचे नाव कसे पडले ते जाणून घेऊया. शिवपूजेच्या परंपरा आणि कथा काय आहेत? दक्षिणायनात श्रावण येतो. याचे आराध्य दैवत शिव आहे. श्रावण काळात पावसाळा असतो. पुराणानुसार भगवान शिवाला अर्पण करण्यात येणारी फुले आणि पाने पावसाळ्यातच येतात. त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. स्कंद पुराणात भगवान शिवाने सनतकुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितले की, मला श्रावण खूप आवडतो. या महिन्यातील प्रत्येक तिथी व्रताची असते आणि प्रत्येक दिवस हा सण असतो.
त्यामुळे या महिन्यात शिस्त आणि संयमाने उपासना केल्याने शक्ती आणि पुण्य वाढते. महादेवाला श्रावण का प्रिय आहे? पार्वतीने तारुण्यात श्रावण महिन्यात कठीण व्रत पाळले आणि शिवाला प्रसन्न करून त्यांच्यासोबत लग्न केले. अशी ही एक मान्यता आहे की भगवान शिव श्रावण महिन्यात पृथ्वीवरील आपल्या सासरी गेले होते. तेथे जलाभिषेक करून त्यांचे स्वागत करण्यात आले. असे मानले जाते की भगवान शिव दरवर्षी श्रावण महिन्यात त्यांच्या सासरी घरी येतात. या महिन्याचे नाव श्रावण का ठेवले? स्कंद आणि शिव पुराणानुसार तज्ज्ञांनी याचे 2 कारणे दिली आहेत. ती अत्यंत महत्त्वाची आहेत. प्रथम, या महिन्याच्या पौर्णिमेला श्रावण नक्षत्र येते. या नक्षत्रामुळे महिन्याला हे नाव पडले. दुसरे म्हणजे भगवान शिवाने सनत कुमारांना सांगितले की या मासाचे महत्त्व ऐकण्यासारखे आहे, ज्यामुळे सिद्धी मिळते. त्यालाच तर श्रावण म्हणतात. यामध्ये निर्मलतेचे गुण असल्यामुळे हे आकाशासारखे आहे, म्हणून याला नभ असेही म्हणतात. महाभारतातील अनुशासन पर्वात अंगिरा ऋषींनी श्रावणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की जो मनुष्य मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि श्रावण महिन्यात एकाच वेळी अन्न खातो, त्याला अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करण्याइतकेच पुण्य प्राप्त होते. का केला जातो रुद्राभिषेक? श्रावणातच समुद्र मंथन झाले, ज्यामध्ये हलाहल विष बाहेर आले, जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला. पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढवली. विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले. त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आहे. का अर्पण केली जाते? बिल्वपत्र. माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र, उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी असल्याचे शिवजींनी सांगितले आहे. बिल्वपत्र हे शिवाच्या त्रिनेत्राचेही रूप आहे. बिल्वपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरासह सूर्य, चंद्र आणि अग्नीची पूजा होते. स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा, माहेश्वरी, दक्षिणायनी, पार्वती, गौरवी आणि कात्यायनी या देवी राहतात. म्हणून बिल्वपत्र अर्पण केल्याने या देवींचीही पूजा होते. श्रावणात मार्कंडू ऋषीचा पुत्र मार्कंडेयाने दीर्घायुष्यासाठी श्रावणातच मोठी तपश्चर्या करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त केला होता. त्यामुळे यमदेवही मार्कंडेयाचा प्राण घेऊ शकले नाहीत आणि ते अमर झाले. या कारणास्तव श्रावणात दीर्घायुष्य, अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी शिवाची विशेष पूजा केली जाते. भगवान शंकराला भस्म का लावले जाते? शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे. मात्र शिव भस्म का लावतात याविषयी जाणकार सांगतात की दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला तेव्हा सतीने हवनकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा शिवाजींनी सतीच्या चितेचे भस्म शरीरावर लावले. तेव्हापासून ही परंपरा आहे. शैव पंथ आणि तंत्राशी संबंधित लोक महादेवाचा मृतदेहाचा भस्म लावतात. पार्वतीची परीक्षा. देवी सतीने पार्वतीच्या रूपात दुसरा जन्म घेतला होता. या जन्मातही ती शिवाला पत्नी म्हणून मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती. शिवाने प्रथम सप्तऋषींना परीक्षेसाठी पाठवले. सप्तऋषींनी पार्वतीला जाऊन शिवजींविषयी खूप वाईट दोष सांगितले. पण
पार्वती आपल्या संकल्पावर ठाम राहिली. यानंतर महादेव स्वतः आले. त्यांनी पार्वतीजींना वरदान दिले आणि ते अंतर्धान पावले. तेवढ्यात एका मुलाचा आवाज ऐकू आला. पार्वती तपश्चर्या करत असलेल्या तलावात मगरीने लहान मुलाचा पाय पकडला होता. पार्वती तिथे पोहोचली आणि मगरीला मुलाला सोडण्यास सांगितले. मगरीने आपला नियम सांगून नकार दिला की त्याला दिवसाच्या 6व्या प्रहारात जे काही मिळते ते अन्न बनते. यावर पार्वतीने विचारले, ते सोडण्याच्या बदल्यात तुला काय हवे आहे? तेव्हा मगर म्हणाली, जर तू मला तुझ्या तपश्चर्येचे फळ दिलेस तर मी मुलाला सोडून जाईल. पार्वती ताबडतोब तयार झाली, पण मगरीने तिला तिच्या कठोर तपश्चर्येचे फळ मुलासाठी का देत आहे हे समजावून सांगितले. तरीही पार्वतीने दान करण्याचा संकल्प केला. असे करताच मगरीने शरीर चमकू लागले. अचानक बाळ आणि मगर दोघेही गायब झाले आणि त्यांच्या जागी शिवाचे दर्शन झाले. परीक्षा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पार्वतीने तिच्या तपश्चर्येचे फळ शिवालाच दिले असल्याने तिला पुन्हा तपश्चर्या करण्याची गरजच पडली नव्हती. कामदेवाला भस्म केले. शिवाला कामांतक असेही म्हणतात. त्यामागे एक कथा आहे. तारकासुराला ब्रह्मदेवाकडून 2 वरदान मिळाले होते. पहिले म्हणजे तिन्ही लोकांमध्ये त्यांच्यासारखा बलवान कोणी नसावा आणि दुसरं म्हणजे फक्त शिवपुत्रच त्याला मारू शकतो. तारकासुराला माहिती होते की देवी सतीच्या मृत्यूनंतर शिव समाधीत गेले होते. त्यामुळे शिवाचा पुत्र होणे अशक्य होते. वरदान मिळवल्यावर तारकासुराने तिन्ही जग जिंकले. त्यांच्या अत्याचाराने व्यथित होऊन देवता ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी देवतांना वरदानाबद्दल सांगितले. तारकासुराचा वध फक्त शिवपुत्रच करू शकतो, पण शिवजी समाधीत आहेत. हिमवनाची कन्या पार्वती शिवाशी लग्न करण्यासाठी तपश्चर्या करत आहे, पण त्यांना पार्वतीकडे ढुंकूनही पाहायचे नाही. महादेवाने पार्वतीशी लग्न करून मुलाला जन्म दिला तर या राक्षसाचा वध होऊ शकतो. तेव्हा इंद्राने कामदेवाला जाऊन शिवाजींच्या मनात पार्वतीची ओढ निर्माण करण्यास सांगितले. कामदेवाने ध्यानस्थ शिवावर पुष्पबाण मारला. तपश्चर्येत या विघ्नामुळे शिवजींना खूप राग आला आणि त्यांनी आपल्या 3ऱ्या डोळ्याने कामदेवाला भस्म केले. यावर कामदेवाची पत्नी रती हिने आपल्या पतीचे आयुष्य पूर्ववत होण्यासाठी भगवान शंकराची प्रार्थना केली. शिव शांत झाले आणि म्हणाले, कामदेवाचे शरीर नष्ट झाले आहे, परंतु त्याची आंतरिक शक्ती नाही. काम आता शरीरविरहित होऊन प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करेल. कृष्णाच्या अवताराच्या वेळी तो कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल. त्यानंतर तू त्याची पत्नी होशील. त्यावेळी रतीचा जन्म मायावती म्हणून अशुभापासून झाला. शुभ नर्मदा नदीच्या काठी धरमपूर नावाचे एक सुंदर शहर होते. त्यात विश्वनर नावाचा ब्राह्मण त्याची पत्नी सुचिष्मतीसह राहत होती. दोघेही शिवभक्त होते आणि पुत्रप्राप्तीसाठी वरदान मागितले की भगवान शिव स्वतः त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेईल. शिवाच्या वरदानाने त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव ग्रहपती होते. मूल 11 वर्षाचे असताना नारद ऋषींनी त्यांच्या हाताकडे पाहून भाकीत केले की वर्षभरात त्यांच्यावर काहीतरी अशुभ घडेल, ज्याचा संबंध अग्नीशी असेल. हे ऐकून आई वडील खूप दुःखी झाले होते. तेव्हा
पुत्राने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना सांगितले की तो देवाला प्रसन्न करेल आणि त्यामुळे अशुभ काळ निघून जाईल. आई वडिलांची परवानगी घेऊन तो शिवनगरी काशीला पोहोचला. तेथे त्यांनी गंगेच्या मनकर्णिका घाटावर स्नान केले आणि वर्षभर शिवलिंगाची पूजा केली. जेव्हा नारद मुनींनी सांगितलेली अशुभ वेळ आली तेव्हा देवराज इंद्र प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले. मुलाने वरदान घेण्यास नकार दिला आणि सांगितले की त्याला फक्त भगवान शिवाकडून वरदान हवे आहे. हे ऐकून इंद्राला खूपच राग आला आणि त्याने या मुलाला धडा शिकविण्यासाठी वज्र उचलले. मुलाने भगवान शंकराकडे रक्षणाची याचना केली. तेवढ्यात शिव प्रकट झाले आणि म्हणाले, घाबरू नकोस, तुझी परीक्षा घेण्यासाठी मी इंद्राच्या वेशात आलो आहे. मी तुला अग्नीश्वर नाव देतो. तुम्ही आग्नेय दिशेचे दक्षिण पूर्व दिशा, तुम्ही आग्नेय दिशेचे रक्षक व्हाल. जो तुमचा भक्त असेल त्याला अग्नी, वीज किंवा अकाली मृत्यूचे भय राहणार नाही. अग्नीला शिवाचे रूप म्हणतात. तो शिवाचा तिसरा डोळा देखील आहे. मित्रांनो, ही होती श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाची माहिती. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज वैचारिक कॉर्नर ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.